गाईज खूप जोराचा पाऊस पडतोय. हे पहा, आपली गाडी बघा कुठे पार्क झाली. आपली गाडी सकाळी 7:30 वाजल्यात. मी आत्ता उठली. सर्वांना गुड मॉर्निंग. खूप छान सकाळ होते अशी, हे किलबिल ऐकून. गुड मॉर्निंग सर्वांना. गाईज माझी मॉर्निंग सकाळी 7 वाजता झालेली आहे. तुम्हाला मी दाखवलं बाहेरचा व्ह्यू कसा होतं ते. आणि खूप पाऊस पडतोय, अजून पाऊस चालूच आहे. तुम्हाला मी दाखवते कंटिन्यू, तुम्ही माझ्यासोबत राहा. आज मी साबुदाण्याची खिचडी बनवते. तुम्हाला पाऊस दाखवते. पाऊस खूप आहे अजून. पाऊस पडतोय गाईज. मी आता तुम्हाला साबुदाण्याची खिचडी बनवते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा, बाहेर असं पाऊस पडतो आणि मी असे बाबासाहेबांचे गाणे लावते. चला मी तुम्हाला दाखवते साबुदाण्याची खिचडी बनवते. मी सकाळी उठली होती ना 7 वाजता, तेव्हाच मी साबुदाणे असे भिजत ठेवले होते. ते बघा छान असे भिजलेत. पण भांडी लावायची आहेत. रात्रीच घासलेत मी. मी आता किचन मध्ये आहे. साबुदाण्याची खिचडी बनवते बघा. तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजते मी आता. भांडी लावायची आहेत. भांडी लावून घेते. शेंगदाणे भाजायचे आहेत. शेंगदाणे आहेत ते मी भाजून घेते आता. शेंगदाणे भाजण्यासाठी छान असे फुलले गेलेत. तर आंघोळ करून आल्यावर तुम्हाला मी दाखवते. कारण मोबाईल पकडायला कोणी नाहीये, हेच मोबाईल पकडतील. तर तुम्हाला मी दाखवते. तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. आमच्या ब्लॉगचा 4था दिवस आहे आणि तुम्ही असं आमच्यावरती प्रेम करत राहा. पाऊस थांबायचं नावच घेत नाही. पाऊस पडते बघा. पाऊस रात्रीपासून पडतोच. गाईज बघा, आंघोळ आत्ताच केली माझ्या नवऱ्यानी. हे बघा. आणि बाहेरचं वातावरण बघता ते बघा. पाऊस पडतोय ते बघताय. पाऊस तर रात्रीपासूनच आहे. तर काय आज नाश्त्याला आमच्या घरी बनतोय साबुदाण्याची खिचडी बनतोय. तर आता शेंगदाणे भाजायला घेतले. शेंगदाणे राईस तर भाजून घेतात ते. तर साबुदाणे भिजत ठेवले ते रात्री नाही, सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता 7 वाजता राईस ठेवलं ते भिजत. आणि ह्या मिरच्या टाकणार आहे. 6 मिरच्या घेतल्यात. तिखट पाहिजे, थोडस तिखट बनवते. गाईच आपण साखरेची खिचडी बनवतोय. तर आपण पहिल्यांदा तेल टाकून घेऊया. आणि हे बटाटे आपण फ्राय करून घेणार आहोत. हे स्वच्छ धुवून घेतलंय मी. तर आपण त्यात तेल टाकलं की आपण कढीपत्ता आणि जिरा घालून घेऊ. कढीपत्ता घातले बघा. तर आपण हे बटाटे फ्राय करू. आपले बटाटे फ्राय होतात तसं आपण हे झाकण देतो. बटाटे फ्राय करतो. तर हा वाटून घेऊया आपण शेंगदाणे आणि मिरचीचा. खूप असं बारीक नाही करायचं आहे बघा. असं करायचं. 6 मिरच्या त्याच्यात आणि शेंगदाणे. पाकबद्दल आपल्याला ना ते शिजायला टाइम लागणार नाही. कधी आली लागणार नाही. कधी आपण मीठ घालतो. पहिला मीठ घातलंय.
गाईस बघा बटाटा शिजलेला आहे बघा दिसत नाही तुम्हाला बघा. शिजलाय बटाटा गाईस आपण ते साबुदाणा घालू त्याच्यात हा शेंगदाण्याचा कूट आहे आपण हा सर्व मिक्स करून घेऊ आता साबुदाणा आपल्या आले लोक लागायसाठी आपण थोडीशी मीठ घालूया गाई थोडस वाफ्यावर ठेवतो मी काय इथं साबुदाणा ठेवलेला होता वाफ्यावर थोडंसं. साबुदाणा होईपर्यंत आपण जरा बाहेर जाऊ होता हॉलमध्ये काही साबुदाणा होईपर्यंत आपण इथे गाणे ऐकूया तो आवाज आपल्या गाणे लावलेत ते गाणे ऐकू तोपर्यंत साबुदाणा होईपर्यंत नंतर साबुदाणा झाला तुम्हाला दाखवतो का साबुदाणे कसे आलेत करून सकाळी उठला गाईस आमची साबुदाण्याची खिचडी तयार आहे बघा बघा किती सुटसुटीत झाले सुटसुटीत झाले बघा गाईस आमची साबुदाणी खिचडी झाली रेडी आता आम्ही करतोय नाश्ता जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि आज संकष्टी चतुर्थी आहे गाईस साबुदाण्याची खिचडी खाऊन दाखवतात बघा तिखट आहे का तिखट आहे मग आपल्याला तिखटच आवडते ना सुटसुटीत परफेक्ट एकदम गाईज मी पण आता खाऊन घेते बघा गाईज हा होता आमचा छोटासा ब्लॉग नाश्त्याचा तर मी इथेच ब्लॉगचा एंड करते साबुदाण्याची खिचडी खाते आता मी आणि इथेच मी ब्लॉगचा एंड करते बाय